बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. त्याच प्रश्नातला हा 3 नंबरचा उपप्रश्न. कालचाच भाग आपला या ठिकाणी कंटिन्यू मी सुरू करतो. तशी आपली एक चर्चा झाली. खूप महत्त्वाचा पार्ट आहे, नुसते 11वीलाच नाही तर 12वीच्या दृष्टिकोनातून. 12वीला हे जे प्रकरण आपण शिकणार पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याच्या बऱ्याच उदाहरणात तुम्हाला 11वीची मदत होणार. सगळी चर्चा आपली या ठिकाणी झाली. बघा या उदाहरणात त्यांचं म्हणणं काय, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे तुमची लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार अँड डिस्टन्स 4 युनिट फ्रॉम द पॉइंट -2 3. आणि जी तुमची लाईन आहे का, ह्या पॉइंट पासून 4 युनिट म्हणजे सरळ अर्थ घ्या 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. ह्या पॉइंट म्हणजेच कोणत्या, -2, 3. तर अगोदर बघा -2, 3 हा पॉइंट नेमका कोणत्या ठिकाणी येतो, तर -2, 3 हा पॉइंट येतो या ठिकाणी. प्रश्न समजून घ्या. आता त्यांचं म्हणणं काय की या पॉइंट पासून 4 अंतरावर परंतु एक्स ॲक्सिसला पॅरलल अशा लाईनचं इक्वेशन सांगा. बघा पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स 4 युनिट फ्रॉम दिस पॉइंट. मग 4 युनिट डिस्टन्स म्हणजे काय, तर जनरली जे 4 असते का, त्याचं 4 सेंटीमीटर बोललो मी, ते डिस्टन्स मोजा. म्हणजे हा पॉइंट जर इथं आला मित्रांनो, तर या पॉइंटचा 4 युनिट डिस्टन्स म्हणजे या पॉइंट पासून 4 एकक अंतरावर कोणता पॉइंट येतो, तर 1 2 3 4 म्हणजेच हे 3 होतं इथपर्यंत 3, हे 4 5 6 7. आणि तुमची लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, तर हा एक्स ॲक्सिस म्हणजे या पॉइंट पासून 4 अंतरावर असणारी एक लाईन ही y=7 ह्या पॉइंट मधून जाणार. आणि दुसरी लाईन हे 3 आहे, इथून 4 युनिट डिस्टन्स घ्या, 1 2 3 4 म्हणजेच y ॲक्सिसचा -1. म्हणजे एक 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्याला हे व्यवस्थित समजतं का, बेसिक लेवलचा प्रॉब्लेम आहे हा. तुम्हाला फक्त हा भाग समजून सांगायचा प्रयत्न झाला की तुम्ही ही भाषा समजून घेऊ शकता का, की -2, 3 या पॉइंट पासून 4 युनिट डिस्टन्सवर जर तुम्हाला एक्स ॲक्सिसला पॅरलल अशी लाईन काढायची असली तर तुम्ही कशी काढू शकता. तर एकदम साधारण विचार करा की -2, 3 हा पॉइंट येतो या ठिकाणी, जो आपल्याला वायचा कोऑर्डिनेट देतो 3 आणि एक्सचा देतो 2 -2. आणि या पॉइंट पासून 4 युनिट अंतरावर. आता इकडे आपण जाणार नाही उजव्या आणि डाव्या बाजूला, कारण आपली लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असली पाहिजे. म्हणजे या पॉइंट पासून वर 4 अंतरावर हा 7 येणार आणि या पॉइंट पासून खाली 4 अंतरावर y=-1. तर आपण डायरेक्ट लिहिणार की देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन passing through the point -2, 3 and parallel with x axis is y=7 or y=-1. म्हणजेच y-7 = 0 or y+1 = 0. एक समजून घ्या मित्रांनो, हे असे प्रॉब्लेम घरी समजून घेताना डायग्राम खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला डायग्राम जरी समजला आणि इतकं तरी समजलं की या पॉइंट पासून 4 अंतरावर म्हणजे नेमकं काय, आणि रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल विथ एक्स ॲक्सिस. जर हाच प्रश्न असा असता की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट -2, 3 अँड पॅरलल विथ y ॲक्सिस, आणि हेच 4 युनिट डिस्टन्स असतं,
तर आपण इथून 4 युनिट डिस्टन्स ह्या बाजूला 4 आणि ह्या बाजूला 4 घेतले असते. मग मात्र आपण रिलेटेड ॲक्सिस घेतला असता x, इकडं 4 आणि इकडं 4 असं. म्हणजे प्रश्नात काय होतं त्याच्यामुळे आपण हे उदाहरण अशा पद्धतीनं सोडवलं. समजून घ्या. डायग्राम महत्वाचा आहे, डायग्राम नक्की काढा. तर समोरचा प्रॉब्लेम बघा. थोडा प्रश्नात सांगताना शाब्दिक रचना थोडी तुम्हाला इथं सुधारणं आवश्यक आहे आणि अर्थ थोडासा मी जे सांगतो त्या पद्धतीनं घ्या. आपल्याला प्रश्नात असं सांगितलं की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड मेकिंग इंटरसेप्ट 3 युनिट. हा शब्द या ठिकाणी ॲडजस्ट होत नाही मुलांना, कारण इंटरसेप्ट म्हणजे काय, टच होणारा पॉईंट, त्या ठिकाणी ही रेषा छेदणार. इंटरसेप्ट इज नॉट लेंथ. 3 युनिट डिस्टन्स असतं आणि इंटरसेप्ट म्हणजे छेदनबिंदू असतो. तर इंटरसेप्ट हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतो. इंटरसेप्टला तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता मेकिंग इंटरसेप्ट -3, पण युनिट हे मायनस नसतं. म्हणजे मला या ठिकाणी फक्त तुम्हाला एवढं म्हणणं आहे की इथं इतकाच शब्द लागत होता, मेकिंग इंटरसेप्ट 3 ऑन वाय ॲक्सिस. म्हणजे बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तुमची लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असली पाहिजे. तुमची लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असली पाहिजे आणि तिचा वाय इंटरसेप्ट 3 असला पाहिजे. अरे वायचा इंटरसेप्ट 3 म्हणजे नेमकं काय, तर वाय ॲक्सिस वरचा 1 2 3 हा पॉइंट. ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे सर हा खालचा 3 नाही येऊ शकत का, कारण या ठिकाणी असा स्पष्ट उल्लेख असता की इंटरसेप्ट -3. आलं लक्षात. म्हणजे सरळ सरळ तुमचा आन्सर आलं y 3. पूर्ण डायग्रामवर प्रॉब्लेम मित्रांनो, पूर्ण डायग्रामवर प्रॉब्लेम. तिथं फक्त आपण असं लिहिणार की इफ द लाईन पॅरलल विथ x axis and y intercept is 3, then equation of line is y is equal to 3, means y minus 3 is equal to 0. थोडंसं पॉज करून हे उदाहरण लिहून घ्या. यानंतर पुढच्या उदाहरणात बघा. याच उदाहरणातला हा बी पार्ट. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस, पॅरलल टू y ॲक्सिस मेकिंग इंटरसेप्ट 4 ऑन x ॲक्सिस. आता मेकिंग x ॲक्सिस वरचा 4 इंटरसेप्ट, तर इकडचे x ॲक्सिस वरचे लेफ्ट हँड साइडचे पॉइंट्स निगेटिव्ह येणार, म्हणजे पॉझिटिव्ह 4 1 2 3 4. म्हणजे y ॲक्सिस व या पॉइंट मधून जर आपण पॅरलल लाईन काढली तर ती अशी येणार. म्हणजे तिचं इक्वेशन येणार x इज इक्वल टू 4. मग ह्या उदाहरणात आपण सुधारणा करून असं लिहू की if the line parallel with y axis and x intercept is 4, then the equation of line x is equal to 4 is x minus 4 is equal to 0. सोपा पार्ट होता बघा. सुरुवातीचे बरेच उदाहरणं तुम्हाला अशा पद्धतीचे की ज्या उदाहरणात तुम्हाला हा भाग किती व्यवस्थित समजू शकतो किंवा तुम्हाला तो समजून घेण्यावर भर कसा द्यायचा ते समजतं. या उदाहरणात मोठमोठ्या स्टेप वगैरे नाही आहे, फक्त अंडरस्टँडिंग पार्ट आहे. ते समजून घ्या मला नेमकं काय बोलणं आहे तुम्हाला. आणि एवढं जरी तुम्हाला समजत असलं की बाबा एक्सचा 4 इंटरसेप्ट या ठिकाणी असतो आणि तिथून पॅरलल काढलेली लाईन म्हणजे जी अशी दिसणार इट इज पॅरलल विथ वाय ॲक्सिस, तर त्या लाईनचं इक्वेशन x इज इक्वल टू 4 हे असतं. तरी समजा या पार्टला तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं. हे दोन्ही उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्या. हे लिहून त्यात मी जी सुधारणा सांगितली तेवढी करा आणि डायग्राम अवश्य काढा.
बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम मी थोडेसे प्रश्नात जे आपल्याला सहज समजतील असे शब्द वापरले सेम मिनिंगचे. जसं ऑब्टेन द इक्वेशन कंटेनिंग द लाईन्स आहे ना, मी वापरलं फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, नॉट कंटेनिंग, पासिंग थ्रू द पॉइंट. पहिला क्वेश्चन आहे 2 - 3 अँड पॅरलल टू वाय ॲक्सिस. समजून घ्या मित्रांनो, फक्त समजून घ्या, एकदम सोपा प्रॉब्लेम. त्यांचं म्हणणं काय की अशा लाईनचं इक्वेशन तुम्ही सांगा की जी या पॉइंट मधून जाणं आवश्यक आहे किंवा हा पॉइंट त्या लाईनवर असणं आवश्यक आहे आणि ती लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असणं आवश्यक आहे. बघा, जर आपण 2 - 3 चा विचार केला तर हे एक्स ॲक्सिस वरचे 2 आणि वाय ॲक्सिस वरचे -3. तो पॉइंट येतो 4th क्वाड्रंटमध्ये. आणि जर ॲक्सिसला पॅरलल लाईन काढायचा जर विषय आला तर या पॉइंट मधून जाणाऱ्या आपण 2 लाईन अशा काढू शकतो जी एक पॅरलल विथ एक्स ॲक्सिस आणि एक पॅरलल विथ वाय ॲक्सिस असणार. मग या पॉइंट मधून जाणारी लाईन जर वाय ॲक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन काय असणार असा प्रश्न आहे. तर अगोदर आपण काय केलं माहिती आहे का, 2 - 3 हा पॉइंट एक्झॅक्ट कुठं असतो ते बघितला. तर हा एक्स ॲक्सिसचा 1 हा 2 आणि वाय ॲक्सिसचा 1 -2 आणि हा -3 बिलो साइड ऑफ ऑरिजिन. तर या ठिकाणी असतो 2 - 3. मग तुमचा पॉइंट ज्यावेळेस आपण वाय ॲक्सिसला पॅरलल घेऊ मित्रांनो, तुमचा पॉइंट ज्यावेळेस आपण वाय ॲक्सिसला पॅरलल घेऊ त्यावेळेस तो असा जाणार ह्या 2. दिस लाईन इज कॉल्ड पॅरलल टू द वाय ॲक्सिस. म्हणजे ती चालली कुठून, या 2 नंबरच्या पॉइंट मधून एक्स ॲक्सिसच्या. अरे म्हणजे तिचं इक्वेशन किती आलं, एक्स इज इक्वल टू 2. समजून घ्या, एकदम सोपा पाठ. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त हे समजून घ्यायचं होतं की ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या 2 रेषा आपण काढू शकतो. एक एक्स ॲक्सिसला पॅरलल, एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि या पॉइंट मधून जाणाऱ्या रेषेचं इक्वेशन हे असतं. ते विचारलं नाही आपल्याला. मी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो. तर ती वाय ॲक्सिसच्या -3 ला इंटरसेक्ट झाली असती म्हणजे तिचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू -3. पण या लाईन बद्दल आपल्याला विचारलंच नाही. आपल्याला जे विचारलं फाइंड करा म्हणून ते विचारलं की लाईन पॅरलल विथ वाय ॲक्सिस. मग या पॉइंट मधून जर वाय ॲक्सिसला आपण पॅरलल रेषा जर काढली तर ती एक्स ॲक्सिसच्या 2 नंबरच्या पॉइंट मधून जाणार म्हणजे तिचं इक्वेशन येणार x इज इक्वल टू 2 हे इक्वेशन. तर आपला आन्सर फक्त असा असणार की इफ द लाईन पासिंग थ्रू point 2 - 3 and parallel with y axis, so then the equation of line x is equal to 2. बघा, मी पुढचा प्रश्न अगोदर तुम्हाला हा दाखवतो. तुम्ही यावर थोडा विचार करा आणि याला पॉज करून तुम्ही स्वतः हे आन्सर आणू शकता का ते बघा. तर बघा, जे काही तुमचं आन्सर आलं ते आता टॅली करा की तुम्ही बरोबर होते का. त्यांचं म्हणणं आहे की B4 - 3 या पॉइंट मधून तुमची लाईन पास होणं आवश्यक आहे आणि पॅरलल विथ एक्स ॲक्सिस. तर अगोदर 4 - 3 हा पॉइंट कोणत्या ठिकाणी येतो ते बघा. तर एक्स ॲक्सिसचा 4 आणि वाय ॲक्सिसचा -3 या ठिकाणी येतो. मग तुमची लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे तर ती अशी असणं आवश्यक आहे. मग जर ती लाईन अशी असणं आवश्यक आहे तर ती वाय ॲक्सिसच्या कोणत्या पॉइंट मधून चालली, ती वाय ॲक्सिसच्या -3 पॉइंट मधून जाणार. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार, y इज इक्वल टू -3. y इज इक्वल टू -3.
बघा मित्रांनो, पुढच्या प्रश्नातला पहिला उपप्रश्न. आता या ठिकाणी आपल्याला जी कंडिशन सांगितली ती कंडिशन समजून हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्याचं म्हणणं असं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड बी. आणि ए आणि बी चे कोऑर्डिनेट आपल्याकडे मित्रांनो, a is equal to 2, 0 आणि b is equal to 3, 4. मग विचार करा तुम्ही, आपल्याकडे या ठिकाणी नेमकं सांगितलं काय, तर वी हॅव 2 पॉइंट्स. आपल्याकडे 2 असे पॉइंट आहे जे आपल्या रेषेवर आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग अशा कंडिशनसाठी आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? 2 पॉइंट फॉर्म्युला. ते फॉर्म्युला आठवा, x - x1 / x2 - x1 आठवला, त्याचा वापर करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बघा पुन्हा एकदा सांगतो, a 2, 0 याला तुम्ही आपल्या मनाने कन्सिडर करू शकता x1 y1. b हा पॉइंट आहे 3, 4 ज्याला आपण आपल्या मनाने कन्सिडर करू वापरलं x2 y2. आता त्यांचं म्हणणं असं आहे की या लाईन पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन, तर ते कसं येणार? x - x1 / x2 - x1 y - y1 / y2 - y1. आलं? आता x - x1 म्हणजे 2 आणि x2 - x1 3 - 2. हे असं एका खाली एक लिहिलं म्हणजे तुम्हाला बेनिफिट असं मिळतं की आता y1 आहे, y1 म्हणजे किती? 0. मग पुन्हा y2 - y1 4 - 0. सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. हे आलं 1 म्हणजे काहीच नाही, y 4 प्रोडक्ट झाला 4x - 8 is equal to y. 4x - y - 8 is equal to 0. This is required equation of line. सूत्र पाठ असू द्या, बिलकुल फॉर्म्युले तुमचे मेमोराइज असलेच पाहिजे आणि त्याचा वापर करून तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. पुढच्या उदाहरणात हीच कंडिशन आहे, पुढचं उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा त्यानंतरचं उदाहरण हे अगोदर लिहून घ्या. बघा पुढचा प्रॉब्लेम. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला नेमकी गिवन कंडिशन काय सांगितली ते या प्रश्नात तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं असतं. कसं ते सांगतो. या ठिकाणी तुम्हाला विचारलं फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, आणि पहिली कंडिशन किंवा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की पासिंग थ्रू ओरिजिन, की तुमची लाईन ओरिजिन मधून जाणार, ओरिजिन मधून जाणार आणि इन्क्लिनेशन 60 डिग्री ती त्या ठिकाणी करणार. व्हॉट इज मीन बाय इन्क्लिनेशन? अ पॉझिटिव्ह अँगल मेकिंग एक्स ॲक्सिस. इट इज कॉल्ड इन्क्लिनेशन. म्हणजे सरळ सरळ तुमची लाईन ही अशी असणार. ही कंडिशन तुम्हाला या ठिकाणी सांगितली. मग आता इन्क्लिनेशन सांगितल्यामुळं तुम्ही तुमच्या लाईनचा स्लोप काढू शकता. आता हियर इन्क्लिनेशन ऑफ लाईन is 60 degree, therefore slope is equal to tan theta म्हणजे m is equal to tan 60 जो असतो √3. ते पाठ करा, ते पाठ करा. m is equal to √3 हे पाठ नसलं तर पाठ करा. बघा म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी स्लोप अवेलेबल झाला. बरं स्लोप व्यतिरिक्त अदर काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अवेलेबल आहे का ते बघा. सांगू का इन्फॉर्मेशन? या रेषेवर ओरिजिन आहे, आलं लक्षात? मग आता तुम्ही 2 पद्धतीने उदाहरण सॉल्व्ह करू शकता. एक y = mx हे सूत्र वापरून, कारण जी लाईन ओरिजिन मधून जात असती तिच्यात हा c नसतो. म्हणजे जी लाईन ओरिजिन मधून जाणार मित्रांनो, पाठ असू द्या
जी लाईन ओरिजिन मधून जाणार त्या लाईनीत सी नसतो, म्हणजे तिचं इक्वेशन फक्त इतकं असतं y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx और m इज कॉल्ड स्लोप. म्हणजे त्या रेषेचा फक्त स्लोप जरी तुमच्याकडे असला तरी आपल्याला तिचं इक्वेशन मिळणार. आणि जे मी बोललो की अजून एक पद्धत तुम्ही या पद्धतीनं सुद्धा हे उदाहरण सॉल्व्ह करू शकता, ते म्हणजे ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असणार 0, 0. मग तुम्ही या ठिकाणी y - y1 इज इक्वल टू mx - x1 हा स्लोप पॉइंट फॉर्म्युला सुद्धा वापरू शकत होते. करेक्ट. हा y आणि y1 च्या जागी दोन्ही कोऑर्डिनेट 0, 0 आहे म्हणून कोऑर्डिनेट 0, स्लोप m, तर m अवेलेबल झाला आपल्याला √3x - 0. आन्सर बदलणार नाही मित्रांनो, आन्सर बदलणार नाही, उत्तर तेच राहणार, फक्त आपली पद्धत बदलली. जी तुम्हाला या ठिकाणी सोपी वाटली ती पद्धत वापरा. पण कसं आहे माहिती आहे का, ही ऑफिशियल मेथड आपण मानू, कारण सरळ मी पुन्हा सांगतो, जी लाईन ओरिजिन मधून पास होत असते त्या लाईन मध्ये कॉन्स्टंट टर्म म्हणजे सी नसतो, आणि त्या लाईनचा फक्त स्लोप जरी आपल्याकडे असला इट इज कॉल्ड m, तरी सुद्धा आपण तिचं इक्वेशन काढू शकतो या प्रकारे. पॉज करून उदाहरण लिहून घ्या, कोणती एक पद्धत घ्या, खास करून हीच पद्धत लिहा. बघा आता पुढचं उदाहरण बघा मित्रांनो. पुढच्या उदाहरणात पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन parallel to line AB where A is equal to 2, 3 or B is equal to 1, 6. म्हणजे तुमची लाईन ओरिजिन मधून तर जाणार, पण एक AB लाईन आहे जी ह्या दोन पॉइंट मधून चालली. AB जी लाईन आहे जी ह्या दोन पॉइंट मधून पास व्हायली, त्या AB लाईनला तुमची लाईन पॅरलल आहे. मग म्हणजे काय, म्हणजे त्या एबीचा स्लोप आणि तुमच्या लाईनचा स्लोप एक आहे. एबीचा स्लोप आणि तुमच्या लाईनचा स्लोप एक आहे, कारण स्लोप ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल and perpendicular line having product is -1. तर एबीचा स्लोप आपण काढू शकतो, कारण आपल्याकडं ए चे आणि बी चे असे दोन कोऑर्डिनेट अवेलेबल आहे. म्हणजेच बघा, स्लोप ऑफ एबी y2 - y1 7 - 3 हा स्लोपचा फॉर्म्युला मित्रांनो. y2 - y1 अपॉन x2 - x1 म्हणजेच 4/-1 इज इक्वल टू -4. समजून घ्या. 7 - 3 y2 - y1 1 - 2. त्यानंतर now AB is parallel with required line. आपल्याला जी लाईन काढायची तिला AB पॅरलल आहे, म्हणजे आपल्या लाईनचा स्लोप किती आला -4. हे आपण सांगायलो बाबा मला ते माहिती आहे की इफ टू लाईन्स आर पॅरलल, की दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप सारखे असतात, म्हणून आपण हे लिहिलं की AB ही आमच्या रेषेला पॅरलल आहे, म्हणजे तिचा स्लोप सुद्धा -4 आहे आणि ती लाईन ओरिजिन मधून जाणार, म्हणजेच आपल्याला सी ची गरज नाही. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन या इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन y is equal to mx आणि m आपल्याकडे अवेलेबल झाला -4x. आन्सर आला -4x plus y is equal to 0. बघा समजून घ्या मित्रांनो, आपण AB चा स्लोप काढू शकतो आणि AB रेषेला आपली लाईन पॅरलल आहे. म्हणजे ह्या उदाहरणात हेतू असा होता की या विद्यार्थ्याला हे समजतं का की जर तुम्हाला जी लाईन सॉल्व करायची ती जर AB ला पॅरलल असली तर AB चा स्लोप काढा ना, तेच तुमच्या लाईनचा स्लोप असणार, क्योंकि दीज आर पॅरलल इच अदर and slope of parallel lines are equal. ठीक आहे मित्रांनो,
हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि समोरचं उदाहरण आपण यानंतर बघू. हा पुढचं उदाहरण बिलकुल टाइमपास, एकदम सोपं उदाहरण मित्रांनो, एकदम सोपं. एक लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, स्लोप हाफ अँड पासिंग थ्रू द पॉइंट 3-2. बघा आपल्याकडे लाईनचा स्लोप आहे, आपल्याकडे लाईनचा स्लोप आहे आणि ती कुठून पास होणार हा पॉइंट आहे. म्हणजे युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. कारण हे बघा m किती आपल्याकडे हाफ आणि एक पॉइंट आपण घेतला या ठिकाणी 3-2, हा झाला x1 y1. मग स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय असतो सांगा. y minus y1 is equal to mx minus x1. इट इज स्लोप पॉइंट फॉर्म्युला. संपला मित्रांनो. y minus y1 म्हणजेच +2, मी डायरेक्ट मायनस मायनस प्लस घेतला. m म्हणजेच 1/2, x minus x1 म्हणजेच 3, हे झालं twice y plus 4 is equal to x minus 3. सगळे इकडे बोलवा किंवा सगळे तिकडे बोलवा. हे झालं x minus 2y minus 3 minus 4 is equal to 0. x minus 2y minus 7 is equal to 0. This is required equation of line. बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला काही अडचणी जात असतील पुन्हा पुन्हा हे उदाहरण बघा. ऑनलाईनचा एक बेनिफिट मी जरूर सांगतो, जे ऑफलाईनमध्ये चान्सेस कमी असतात. कारण ऑफलाईनमध्ये आम्हाला रिवाईज बटन नसतं. तुम्ही हे व्हिडिओ वाटल्यास रिवाईज करून बघा आणि हा भाग जितका परफेक्ट करता येईल तितका करा. यानंतर पुढचे अजून इंटरेस्टिंग उदाहरणं आपण या एक्सरसाइजमध्ये बघणार. हे उदाहरण आता लिहून घ्या.